जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवप्रतिष्ठान द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव यानिमित्त आपल्या तांबरवाडी गावामध्ये आज दिनांक 7 मे 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता गावाचे ग्रामदैवत असलेले श्री मारुती मंदिर या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या व्याख्यानासाठी उपस्थित राहायचं आहे. या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून जय भवानी कोचिंग क्लासेस हलगराचे संचालक सन्माननीय ज्ञानेश्वर गिरवणे सर हे व्याख्यान देण्यासाठी आपल्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी या व्याख्यानासाठी आवर्जून सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना आग्रहाची विनंती. धन्यवाद. छत्रपती संभाजी हे एक नाव नसून ती एक धगधगती मशाल आहे. छत्रपती संभाजी हे एक नाव नसून ती एक धगधगती मशाल आहे आणि ती मशाल तेवढ ठेवायची जबाबदारी तुमची माझी आपल्या सर्वांची आहे. आजच्या धगधगत्या मशालीमध्ये तेल रूपी सेवा आज या कार्यक्रमातून आपण या ठिकाणी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युवराज पाटील, बालाजी नवटके व प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांतराव पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तसेच आमचे गुरुजी गुणवंत बिरादर गुरुजी, तसेच शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम 1 महिना राबवणारे आमचे तडोळे गुरुजी, तसेच आमच्या गावातील प्राध्यापक डॉक्टर गायकवाड साहेब, तसेच इथं जमलेले सर्व लहान शिवभक्त, तसेच वट्यावर बसलेले माता भगिनी, इथं बसलेले माझे आजी, आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांनी ध्यानपूर्वक ऐकायचं. मी प्रश्न विचारणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. कधी झाला? 14 मे 1657 रोजी झाला. पुरंदर या किल्ल्यावरती झाला. कोणत्या किल्ल्यावरती? पुरंदर. त्यांच्या आईचे नाव होतं सईबाई. काय होतं? सईबाई. तर वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. ते अवघ्या 2 वर्षाचेच असतेवेळी त्यांच्या आईचं काय झालं? निधन झालं. मग लहानपणीच निधन झालेल्या बाळावर कोणते संस्कार होतात हे येथील प्रत्येक पालकाला माहिती आहे. त्या 2 वर्षाच्या आईचे छत्र हरवलेले संभाजी महाराजांनी हा इतिहास घडवलेला आहे. अवघ्या 13 वर्षामध्ये त्यांनी 13 भाषा शिकल्या होत्या. किती? 13 भाषा. 13 वर्ष म्हणजे इयत्ता तो 8वीत असेल विद्यार्थी कोणता आहे? किती? 8वीत. फक्त गुरुजी इंग्रजी शिकण्यासाठी फीस भरून इंग्लिश शाळेमध्ये जातो. बरोबर आहे? इंग्लिश इज ओनली वन लँग्वेज, नॉट मेजरमेंट युअर नॉलेज. छोटे शांत बसायचे. इंग्रजी हे एक भाषा आहे, बौद्धिक क्षमता मोजण्याचं साधन नाही. तर छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 13व्या वर्षी 13 भाषा शिकल्या होत्या. किती? 13. आणि ते 16व्या वर्षी 7 किलोची तलवार घेऊन लढाई करायला जात होते. किती? 7 किलोची. आता ते धोंडा उचलला म्हणून काय केले? 4 निवडले काटे आणले. धोंडा उचलला कोणाला? पण 5 किलोचा धोंडा. तर छत्रपती संभाजी महाराज 7 किलोची तलवार घेऊन लढाई करत होते. पण ही लढाई इतकी महान होती की औरंगजेब बादशाह दिल्लीत बसला होता. त्याच्या पोटामध्ये आता दुखू लागलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देहांत 1680 ला झाला. तर छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 89 म्हणजे फक्त 9 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 120 लढाया जिंकल्या. किती? 120. किती वर्षामध्ये? 9 वर्षामध्ये.
जर क्रिकेटमध्ये 6 बॉलर 6 छक्के मारलं तर ते प्रेक्षक 1-2 मिनिट टाळ्या वाजवतात. छत्रपती संभाजी महाराजांनी 2 लढाई जिंकल्या, 3 हारल्या, 4-5 जिंकल्या, 1 हारले, 10-12 जिंकल्या, 2 हारले. असं नाही, नॉन स्टॉप. जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव राजा आहे जो की 1 नाही 2 नाही तर तब्बल 120 लढाई जिंकणारा, तो म्हणजे आपले छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजांनी इतके युद्ध केले की औरंगजेब बादशाह संभाजीराजांना कैद करण्यासाठी, मारण्यासाठी नव्हे, फक्त कैद करण्यासाठी 8 लाख सैन्य घेऊन, किती 8 लाख सैन्य घेऊन, घोडे, हत्ती, तोफ. औरंगजेब बादशाह म्हणजे त्यावेळेचा मुघल बादशाह सर्वात मोठा बादशाह होता आणि तो 8 लाख सैन्य घेऊन दिल्लीहून महाराष्ट्रात आला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी, कैद करण्यासाठी. त्याने छाटूक सरदार अगोदर पाठवले होते, पण संभाजी महाराज असेच त्यांना हरवत होते. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याजवळ फक्त 20,000 मावळे होते. किती हजार मावळे होते? फक्त 20,000 मावळे. आणि छत्रपती संभाजी महाराजांना हरवण्यासाठी 8 लाख सैन्य घेऊन औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात येऊन धडकला. औरंगजेब बादशाह कितीही काही करत असला तरी हे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करू शकत नव्हता किंवा हरवू शकत नव्हता. पण नियतीला हे मान्य होते की आता इथं काहीतरी बदल झाला. आणि आपल्याला माहिती आहे बुरवण कोणचे, तुमच्या गावातले भांडण आम्ही लावून देतो का तुम्ही करतो? जवळच शेताजवळच बंधारे फोडते, बाजूचे नाही. तसं आपल्या रक्तामध्येच आहे हे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आपल्यातील एक गद्दार होता, त्याचं नाव होतं धनोजी शिर्के. काय होतं त्याचं नाव? धनोजी शिर्के. त्याला काय नाव आलं? गद्दार. धनोजी शिर्के यांनी औरंगजेब बादशाहला छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वर या ठिकाणी 200 माळ्यासह औरंगजेबला हरवण्यासाठी त्यांची एक गुप्त बैठक होती. त्या ठिकाणी गुप्त बैठक असलेली माहिती त्या धनोजी शिर्केने कोणाला जाऊन सांगितली? औरंगजेबाला. औरंगजेबाला आयती संधी आली. औरंगजेबाच्या 2000 सैनिक घेऊन धनोजी शिर्के सोबत छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. कैद म्हणजे असं साधं नाही, हाताला साखळदंड, पायाला साखळदंड आणि त्यांच्यासोबत त्यांचे स्वामिनिष्ठ भक्त म्हणजे कवी कलश. कवी कलश म्हणजे त्यांचे मित्र होते, त्यांना देखील तसेच संभाजी महाराजासारखं साखळीदंड घालून त्यांना औरंगजेब बादशाह पुढे कैद करून बांधण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी कैद झाले. या आनंदामध्ये औरंगजेबचा बादशाह संभाजी महाराजांना पाहण्यासाठी पळतच आला. संभाजी महाराजांना त्याने 3 अटी ठेवल्या. साध्या सरळ सोप्या होत्या, आपल्यासाठी जर असले तर अगोदर मान्य केले असते, पण ते धर्मवीर बलिदानी संभाजी महाराज होते. पहिली अट होते की औरंगजेब बादशाहकडे फितूर सरदारांची नावे सांगायची होते. फितूर म्हणजे औरंगजेब बादशाहची माहिती आणल्या जायची. गुरुवंसर होते, हे होते, त्याने होते, माहिती सांगायची. संभाजी महाराजांना सांगायची होती, पण संभाजीराजांनी सांगितले नाही. आणि इतके हमले केले होते मुघल बादशाह औरंगजेबावर, त्यांची इतकी संपत्ती लुटली होती, युद्धामध्ये इतकं सोनं नाणं घेऊन गेलं होतं, ते सर्व संपत्ती कुठं आणून द्यायची? औरंगजेब बादशाहला. आणि तिसरी अट ही होती की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारावा. मुस्लिम धर्म स्वीकारावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याच्या जेव्हा कानी पडले तेव्हा संभाजीराजाने नकार दर्शवला. हे 3 मागण्या धुडकावून लावले आणि मग अकरार विक्रार औरंगजेब बादशाह झाला. एवढ्या साध्या सोप्या
मरण दारात उभा असताना जर आपण ते संभाजी महाराजांना आपण हरवत नसू तर आपण याला कशी शिक्षा दिल्या पाहिजे, आपण याला हरवलं पाहिजे. जर औरंगजेब बादशाला मारायचं असतं तर तेव्हाच मारला असता, परंतु संभाजी महाराजांना ठेवायचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ते अटी नियम धुडकावून लावले तेवढा औरंगजेब बादशाने वटारलेले डोळे आता तुझे काढून टाकतो असे म्हणून संभाजी महाराजांनी तप्तसळ्या, लोखंडी तप्तसळ्या त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. त्याच्या अगोदर त्यांचे एक वाक्य होते, औरंगजेब आमचे दोनच नाहीत डोळे, औरंगजेब आमचे दोनच नाही डोळे, आमचे शेकडो मावळे आता डोळेच डोळे झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी 80-90च्या स्पीडनं 2 व्हीलरवर जावा, डोळ्याला पाणी येतं. कचरा गेले की ते लग्नामध्ये ते लग्न आस्तिका म्हणण्याच्या अगोदरचे डोळे बाबू कचरा. पण तप्तसळ्या जर डोळ्यामध्ये घुसल्या असतील तो आत्मा काय म्हणत असेल, त्या शरीरातील आत्मा काय म्हणत असेल. असे चष्मा जर घरी विसरला, डोळ्याला जर दिसत नसेल, कुठं तर ठेस लागते आणि आपण पडतो, आपला आत्मा काय म्हणत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात तप्तसळ्या जर घुसवल्या असतील तर तो आत्मा काय असेल, काय म्हणत असेल. ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. पण औरंगजेब बादशाह इतक्यावरच रुकला का, त्याला चैन पडा. संभाजी महाराज धर्म स्वीकारा, संभाजी महाराज नाही नाही नाही. आता जिबेने कसे बोलणार तू, म्हणून सरदाराला आदेश दिला, निकाल दो इनके आखे, डोळे काढले. आता त्यांची जीभ काढण्यात येत होती. ते जीभ काढण्याला जो जात होता सरदार, त्याने म्हणले, राजे आप इतने आंखें निकालने के बाद भी ऐसे कैसे रुकते हैं. संभाजी महाराजांनी सांगितले, तुझं काम आहे तू कर. परंतु संभाजी महाराजांच्या त्या पवित्र जिभेवर जीभ निघण्याच्या अगोदर 2 वाक्य निघाले, हर हर महादेव, हर हर महादेव, जगदंब जगदंब जगदंब. त्या पवित्र जिभेवरून जे वाक्य निघलेले आहेत, आजही कोणत्याही मंदिरात जावा, हा जयघोष केल्याशिवाय कोण राहत नाही. बरोबर आहे का नाही. इतकं पावित्र्य आहे या वाक्यामध्ये, इतकं पावित्र्य आहे जे संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पवित्र जिभेवरून काढलेलं आहे. त्याच्यानंतर औरंगजेब बादशाह अजून सरदारला पाठवला, पण संभाजी महाराज आता काय मागे हटणार नव्हते. त्याने संभाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे प्रत्येक बोटाचे नखे काढू लागले. काय काढू लागले, नखे. आपण नख काढता थोडं पत्ती लागली तर कसलं त्याला पट्टी लावो का त्याला आयोडीन घालावं, अवस्था काय होते होत हे करा. तर तसे नखे काढू लागले. छत्रपती संभाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे सर्वच नखे काढण्यात आले. तेवढ्यावर चुकलेलं नाही तर छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण अंगावरील कापड काढण्यात आलं. त्यांचे डोक्याचे केस उपसण्यात आले. तरी छत्रपती संभाजी महाराज असे 1 नाही 2 नाही, हॉस्पिटलमध्ये 8 दिवस एखादं जर आपल्या घरचं पेशंट आलं, घरचे कंटाळून जाते त्याला. तो काय म्हणतो, डॉक्टर साहेब मला मारा, पण तुम्ही हे असले इंजेक्शन गोळ्या, ते कंपाऊंडर आले की हे गोळ्या दिले, ते सलाईन लावले, बारके लावले की पुन्हा मोठी लावले, अशी कंडिशन येते. आणि तिथं काय त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हत्याराने छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण शरीरावर घाव करण्यात आले. घाव करून त्यांनी इतपर्यंत थांबले नाहीत, त्याच्यावर मीठ चोळले. कापल्यानंतर जर आपलं हात पाय जर कापलं, सर्वांनी काय करायचं, थोडे मीठ घालायचं, त्याच्यावर टाकायचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आठवायचं. सर आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद माहिती आहे ना, त्या शाळेमध्ये म्हणजे सायंकाळच्या टायमाला पेतात बाटल्या फोडतात.
मग सायंकाळच्या टायमाला मी तिथे गेलो होतो. लहान लेकरं खेळत होते आणि आई वडील पण तिथे होते. त्या लहान लेकराच्या पायामध्ये थोडासा काच घुसला, त्याच्यातून रक्त येत होते. त्याच्या आईला कळाले, आईने उचलले आणि तिचे वडील तिकडे दूर अंतरावर बसले होते. उचलल्या तिने आवाज दिले, या इकडे पायातून रक्त निघत आहे. तिचे वडील पळत आले, त्याचा भाऊ पळत आला आणि ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. लागले एकाला 10 जण तिथं हॉस्पिटलमध्ये गेले थोडस रक्त गेल्यानंतर. तर असं रक्त छत्रपती संभाजी महाराजांचं इतकं गेलं की नंतर रक्त याला जागाच नाही. जसं रक्त जोडून जे कातडं आहे ते कातडच एक रक्त झालं. अशा छत्रपती संभाजी महाराजांना 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 40 दिवस त्यांना शिक्षा देण्यात आली होती. जर 1 दिवस असतं 2 दिवस असतं, औरंगजेब बादशाह गेला आणि संभाजी महाराजा पुढे दोन्ही पाय गुडघे टेकला आणि म्हणू लागला, संभाजीराजे तुम्हारे जैसा मुझे एक भी बेटा होता, संभाजीराजे तुम्हारे जैसा मुझे एक भी छावा होता तो मैं पूरा इस दुनिया के सल्तनत पे राज्य करता होता. तर अशी शत्रूलाही हेवा वाटेल अशी त्यांची ध्येयनिष्ठा होती. त्यांचे डोळे गेले परंतु स्वराज्य निर्मितीचं स्वप्न औरंगजेब बादशाहलाही मिटवता आलं नाही. त्यांचे जीभ काढण्यात आले परंतु त्यांचे बोललेले वाक्य त्यांना रुकवता आलं नाही, त्यांची धडकी भरल्याशिवाय आलं नाही. त्यांच्या प्रत्येक बोटातून रक्त निघालं परंतु ते संभाजी महाराज होते त्या ठिकाणी त्यांनी हार मानलेले नाही. शेवटच्या 11 मार्च 1689 रोजी औरंगजेब बादशाह आला आणि शेवटच्या सरदार पाठवले. छत्रपती संभाजी महाराज आता तरी आपला धर्म स्वीकारेल का? छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळे होते बघण्यासाठी नाही, जीभ होती बोलण्यासाठी नाही, कोणता अवयव होता व्यवस्थित नाही. तरीही सरदार जातोय त्यांच्याकडे आणि विचारतोय, जर तुला आता इथून आम्ही सोडून देऊ शकतो, फक्त तुम्हाला काय करायचं, धर्म स्वीकारायचा. तर छत्रपती संभाजी महाराजांनी नकार दर्शवला आणि बलिदान झाले. औरंगजेब बादशाह रागाला आला आणि म्हणाला, पायापासून डोक्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून टाका. छत्रपती संभाजी महाराज डोळे काढले तरी ते हार मानले नाहीत. असे छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी जयंती महोत्सव सुरुवात आहे. छत्रपती संभाजी महाराजाबद्दल ही जनजागृती म्हणजे आधुनिकतेमधील एक उचललेलं एक मोठं पाऊल आहे सर. आणि ही जयंती या ठिकाणी उत्कृष्टरित्या साजरी करण्यात आली. त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, जगावं कसं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जगायचं कसं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं मरायचं कसं. छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं मरायचं कसं. धड 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 शत्रूला हेवा वाटेल असा युद्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या स्वराज्याचे स्वप्न बाळगून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मामध्ये बलिदान दिले पण आपला धर्म स्वीकारलेला नाही. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांवर एक छोटीशी कविता आहे. छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी, छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी, डोळे मिटून स्वप्न स्वराज्याचे पाहे संभाजी, डोळे मिटून स्वप्न स्वराज्याचे पाहे संभाजी, छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी, धर्म नाही बदलला म्हणून जीभ छाटली, धर्म नाही बदलला म्हणून जीभ छाटली, छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी, बोटांचे नखे काढले पकडणी धरणे, बोटांचे
नखे काढले पक्कळणी धरोनी छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी शरीराचे कातडे काढले सोलोनी सोलोनी शरीराचे कातडे काढले सोलोनी सोलोनी छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी डोक्यावरचे केस काढले ओढोनी ओढोनी डोक्याचे केस काढले ओढोनी ओढोनी छत्रपती संभाजी माझे छत्रपती संभाजी तीक्ष्ण शस्त्राचा मारा केला शरीर भरोने तीक्ष्ण शस्त्राचा मारा केला शरीर भरोने छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी तरे आपला धर्म नाही बदलला धर्मवीराने तरे धर्म आपला नाही बदलला धर्मवीराने छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी धर्मवीर संभाजी युद्धवीर संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी जय भवानी जय शिवाजी आयोजकांनी मला पण संधी दिली त्याबद्दल आपलं सर्वांचं मी आभारी आहे धन्यवाद.